नमस्कार मंडळी, आपले मयुरीज किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण मिक्स व्हेज भाजी बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघू. इथं मी कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 मिरं घालून घ्यायचं आहे. 2 हिरवी वेलची, 2 लवंग घेतलेला आहे, थोडंसं जायपत्री आणि थोडंसं दालचिनी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण धन आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालून मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये 2 कांदे घालून घ्यायचे आहेत, 2 टोमॅटो, 2 गाजर घेतलेले आहेत आणि थोडेसे बीन्स घेतलेले आहेत. 2 ते 3 बटाटे घ्यायचे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आपण. आता यामध्ये आपण 7 ते 8 काजू घालून घ्यायचे आहेत. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण एक कुकरची छानपैकी एकच शिट्टी काढून घ्यायची, जेणेकरून भाज्या या 100% शिजवायच्या नाहीत, आपल्याला 50% शिजवून घ्यायच्या आहेत. एक शिट्टी काढून घेऊ आपण. एक शिट्टी झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत. आता आपण भाज्या काढून घेऊ. टोमॅटो आणि कांदा आणि जो राहिलेला मसाला राहणार आहे ना पाण्यामध्ये, तो आपण छानपैकी मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आता इथं मी बीन्स आणि गाजर कापून घेणार आहे. आता मी बीन्स सुद्धा छानपैकी छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपण बटाटा सुद्धा चिरून घ्यायचा आहे. 50% बटाटा शिजलेला आहे. आता एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. यामध्ये हिरवे मटर घालून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण कट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत, बटाटा, बीन्स आणि गाजर. आता यामध्ये मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, ते पण छान आपण परतून घ्यायचं आहे.
आता त्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत. परत याच पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. थोडंसं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे घालून. आता यामध्ये आपण ती प्युरी घालून घ्यायची आहे. कांदा, टोमॅटो, काजू आणि खडे मसाले. आता यामध्ये मी होममेड गरम मसाला घालून घेतलेला आहे. पाव चमचा हिंग, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. थोडीशी महाराष्ट्रीयन चटणी घालून घेतलेली आहे आणि आता ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण भाजलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. आता आपण ते छान मिक्स करून घेऊया. आता याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये हिरवी कोथिंबीर घालून घेऊ. तयार आहे आपली मिक्स व्हेज भाजी.